पुन्हा नव्याने भाग 29. चिन्मयला घेऊन दोघंही हनीमून कपल टूरला निघाले. अजून खूप कपल्स त्यांच्यासोबत होते. चिन्मय बाळपण अगदी शहाण्या बाळासारखा राहिला. गाडीत झाडं बघून खुश होत होता. गाडी महाबळेश्वर जवळ आली आणि चिन्मय झोपला. मग त्याला शिवने आपल्याकडे घेतलं. नेहानेही शिवच्या खांद्यावर डोकं ठेवून एक डुलकी घेतली. शिवला हे असं खूप छान वाटत होतं. हातात आपला मुलगा, खांद्यावर डोकं ठेवून बायको. गाडी लवकरच महाबळेश्वरला पोहोचली. तिथे एका हॉटेलमध्ये राहायची सोय होती. शिव चिन्मयला झोपलेलं घेऊन त्यांच्या रूममध्ये पोचला. एकदम बरोबर टाईमवर चिन्मय झोपला होता. नेहाने आज हक्काने शिवचा हात पकडला होता. परत कधीच सोडायचा नव्हता. किती छान वाटत होतं तिला. दरवाजा खोलून दिला वेटरने तसं आत जाऊन शिवने चिन्मयला बेडवर झोपवलं. नेहा तोपर्यंत फ्रेश होऊन आली. तिने चिन्मयजवळ बसत शिवला फ्रेश व्हायला सांगितलं. चिन्मय तसा लवकर उठणार नव्हता. नेहाने तोपर्यंत काउंटरवर फोन करून चहा मागवला. चहाची तलप आली होती. चहा पाहिल्याशिवाय तिला फ्रेश वाटणार नव्हतं. मानसिकताच तशी झाली होती तिची. शिव फ्रेश होऊन येईपर्यंत चहाही आला. पोचल्यावर सर्व कपल्सना आराम करायचा होता. हॉटेलवरच काही गेम अरेंज केले होते. ज्यांनी भाग घ्यायचा ते घेतील किंवा आराम करतील, नाहीतर अजून काही ॲक्टिव्हिटीज. सगळं नाही हो सांगता येत शब्दात, तुम्हीच समजून घ्या. शिवने चहा घेतला आणि टी व्ही लावला. नेहा चहा घेऊन जाऊन सोफ्यावर बसली आणि मोबाईलमध्ये काहीतरी बघत होती. चिन्मय शांत झोपला होता. चहा पिऊन झाल्यावर एक नजर शिवने नेहाकडे पाहिले. ती मोबाईलमध्ये काहीतरी बघण्यात मग्न होती. शिव तिच्याजवळ गेला. तिच्या बाजूला सोफ्यावर बसला. त्याच्या नजरेत भाव मात्र वेगळे होते. नेहाने मोबाईलमधून वर बघितलं आणि तिच्या लक्षात आलं की शिव आपल्याकडेच बघतोय. तिने हसण्याचा प्रयत्न केला, पण शिवच्या नजरेत तिला खोट जाणवली. आधी तर हे चांगले बघत होते, आता मात्र नजर कुठे थांबली होती हे बघून नेहाला कसं तरी होत होतं. हसू पण येत नव्हतं. असं काय बघताय? नेहा म्हणाली. चिन्मय झोपलाय, शिव म्हणाला. हो मग, नेहा म्हणाली. मग काय? शिव नेहाच्या एकदम जवळ गेला. त्याचा गरम श्वास नेहाला जाणवू लागला. शिव, मला नाही. नेहाच्या तोंडून शब्द निघत नव्हते. ती प्रतिकार करू इच्छित होती, पण तिला जमलंच नाही. तिलाही आता स्वतःचं शरीर गरम जाणवू लागलं होतं. शिव अजूनही तिच्याकडेच बघत होता. तिला काहीच केलं नव्हतं. नुसत्या त्याच्या जवळ येण्याच्या चाहुलीनेच नेहाचं अंग गरम झालं होतं. ती तिथून उठायच्या तयारीत होती. तोपर्यंत शिवने तिला घट्ट पकडून आपल्या कुशीत घेतलं. किती दिवसांनी तिला तो स्पर्श झाला होता. ती एकदम स्तब्ध झाली. हवा हवा असा वाटणारा स्पर्श. नेहाने डोळे बंद केले. किती दिवसांची प्रतीक्षा संपली असं वाटलं तिला. तिनेही त्याला घट्ट मिठी मारली. दोघांचे श्वासही वाढले होते. शिवने तिला थोडं बाजूला करून अलगद ओठांवर ओठ टेकवले. नेहाच्या ओठांना ही त्या स्पर्शाची ओढ लागली होती. नेहाचं अंग शहारलं. शिव एवढ्यावरच थोडी थांबणार होता. त्याने नेहाला खूप प्रेमाने किस केलं. तिचं डोकं शिवच्या हातात होतं, पण खूप दिवसांनी असा क्षण आल्याने नेहालाही आतून थोडी भीती वाटत होती. पण ती नववधू थोडीच होती. एका 1.5-2 वर्षाच्या मुलाची आई होती. की काहीच माहीत नाही आणि भीती वाटते असं असतं तर ठीक होतं. पण जास्त एक्साइटमेंट आणि इतक्या दिवसांची वाट पाहणं दोघांच्या मनाची घालमेल वाढवून गेलं. शिवने नेहाच्या कपाळावर ओठ टेकवले. नेहाला खूप छान वाटत होतं. आपण स्पेशल असल्याचं फील आलं तिला. याआधी तिला शिव बरोबर कम्फर्टेबल वाटायचं, पण आता तो आपल्यावर प्रेम करतोय हे तिच्या लक्षात आलं. हे क्षण आयुष्यात याआधी येऊन गेले, पण ते इतके स्पेशल, रोमॅन्टिक आणि प्रेमळ नव्हते. नेहाला हे क्षण जास्त भावूक करत होते. ती जणू त्याच्या मिठीत विरघळत होती. त्याची होण्याची, त्याला आपलंसं करण्याची ओढ लागली होती. दोघांचा छान मूड बनलाच होता.
की त्यांच्या कानावर आवाज आला. मम्मा, बाबा. चिन्मयचा आवाज होता. दोघांनी त्याच्याकडे बघितलं. तो उठून बेडवर बसला होता. हे 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 सगळ्या मेहनतीवर पाणी पडलं. नेहा पटकन बाजूला झाली. तिने चिन्मयकडे जाऊन त्याला जवळ घेतलं. नेहाला काळजी वाटली. चिन्मयने बघितलं तर नसेल ना. आजच्या पिढीतील मुलं स्मार्ट आहेत. नकल करायला मागेपुढे बघणार नाहीत. त्याच्यासमोर तरी असं काही करताना दिसता नाही हेच नेहाला वाटत होतं. काय झालं बाबू, उठलं मजेत शोना? नेहा त्याला लाडात विचारत होती. अजूनच जवळ येत त्याने बाबा मारू असं चिन्मयने बोलताच नेहाला काय सांगावं समजेना. बाळा, मम्माच्या डोळ्याला बू झाला, तू बघ. चिन्मयने लगेच डोळ्यात बघितलं. बाबाने बू बघितला. बाबू मारू नाही केली. अशी सिच्युएशन हँडल करायची नेहाला सवय नव्हती. ती पुरती गांगरून गेली होती. जसं जमेल तसं सांगत होती आणि आतून तिला लाजही वाटत होती. चिन्मय शाना बरोबर याच वेळेला उठला. नेहा पुटपुटली आणि शिवकडे बघितलं. तो बिचारा स्वतःला सावरत होता. त्याला चिन्मय एवढं लवकर उठेल माहीत नव्हतं. थोडी काळजी घेतली असती, मनही तयार राहिलं असतं. हे असं झालं होतं जसं मन उंच मनोरे रचतं आणि धडामकन कोसळतात मनोरे जेव्हा मन वास्तवात येतं. मन सावरायला वेळ लागतो. तसंच अगदी शिवचं झालं होतं. तो फक्त बघत होता. नेहा त्या मनाने लगेच सावरली. तिने शिवला आवाज दिला. अहो, चिन्मयला वाटलं तुम्ही मारताय मला, बोला त्याच्याशी. नेहा बोलली तसं शिव उठून त्याच्याजवळ आला. काय झालं बाबू? मी नाही मारलं तुझ्या मम्माला. मी पप्पी घेतली मम्माची. तुझी कशी घेतो तशी. शिव बोलला तसा नेहाने त्याच्या हातावर एक चपटी मारली. त्याला काही काय सांगता, नेहा म्हणाले. पुरुषपण्णा कुठे काय बोलावं हेही कळत नाही त्यांना. मम्माला बू झाला डोळ्याला ना, तो बाबांनी बघितला. नेहाने चिन्मयला परत समजावून सांगितलं. हो हो बाळा, शिव बोलला आणि चिन्मयच्या बाजूला बसला. त्याला अजूनही नॉर्मल फील होत नव्हतं. अंग अजूनही गरम जाणवत होतं. किती दिवसांनी आज तो हक्काने नेहाकडे आला होता. स्वतःला तिच्या सामावायचं होतं. तिचंच व्हायचं होतं. किती आस होती, ओढ होती त्याला. पण सगळ्यावर पाणी फिरलं होतं. मन नुसत्या कल्पनेनेच उड्या मारत होतं. पण पण आता नेहाला लांबून बघण्याशिवाय पर्याय नव्हता. थोड्या वेळात ते खाली आले. गेम चालू होते त्यात सहभागी झाले. कधी नेहा चिन्मयला घेत होती तर कधी शिव. दोघेही मॅनेज करत मस्त एन्जॉय करत होते. आता गेम खेळण्यात मग्न झाल्यावरच दोघांच्या डोक्यातून मगापासून चाललेला विषय बाजूला झाला होता. चिन्मयही मस्ती करत होता. त्याचा बाबा जिंकला की त्याच्याकडे पप्पी घ्यायला येत होता. त्यालाही मज्जा येत होती. खूप वेळ कसा गेला कसंही कळलंही नाही. आणि दोघांची अजून कपलची मैत्रीही झाली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग सगळे एकत्र जेवूनच आपापल्या रूममध्ये आले. रूममध्ये येऊन चिन्मय मस्ती करत होता. तो तसाही लवकरच झोपणार नव्हता. नेहाने शिवने टी व्ही चालू केला. थोडा वेळ चिन्मयला शांत बसायला सांगितलं, कारण तेही खूप दमले होते. चिन्मयी खेळून दमला होता. त्याला काहीतरी खायला देऊन नेहा झोपवणार होती त्याला. तिने छोट्या टोपात त्याच्यासाठी खिचडी बनवली आणि त्याला वरवली. चिन्मयने ती पटापट खाल्ली आणि नेहाच्या कुशीत झोपायला आला. नेहानेही त्याला जवळ घेतलं आणि थोपटत थोपटत झोपवत होती. पण तो काही झोपेना. मग नेहाने त्याला मोबाईल दिला गाणी बघायला आणि नेहाही उठून बसली. शिव अजून टी व्ही बघत होता. काही तासांपूर्वी अर्ध राहिलेलं काम त्याला पूर्ण करायचं होतं. बघूया कथेत पुढे काय होत आहे ते. कशी वाटली कथा नक्की सांगा. कमेंटची वाट पाहते. धन्यवाद.